पावसानं झोडपलंय। अनेक भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला। पुण्यामध्ये काल झालेला पाऊस हा 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसामध्ये झालेला सर्वाधिक पाऊस होता। यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती। काल पुणे शहरामध्ये 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आणि दरम्यान सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराजवळ वादळी वारा आणि पावसामुळे झाड कोसळलं। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर झाडाखाली अडकलेले इतर दोघे जण हे जखमी झालेले आहेत। दुसरीकडे गंगाधाम चौकातील एक मोठं होर्डिंग या वादळी पावसामुळे कोसळलं। तर पुण्यामध्ये काल गेल्या वर्षातला सर्वाधिक पाऊस झालेला आहे। गेल्या 130 वर्षांमध्ये एप्रिल महिन्यातील हा सगळ्यात जास्त असा पाऊस नोंदवला गेलाय आणि ऐन उन्हाळ्यामध्ये पुण्यामध्ये हे पाणी साचलेलं दिसलं। पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मंदिरांना देखील बसलाय। पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये पाणी साचलेलं होतं। काल गुरुवार असल्यामुळे भाविक या दत्त मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। मात्र काल मंदिरामध्ये पाणी साचल्यामुळे भाविकांची मोठी अडचण झाली होती। तर आज मंदिरामध्ये साफसफाई करण्यात येते। पुणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला। शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झाली, तर काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली। सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरामध्ये एक मोठं झाड हे रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली। क्रेनच्या सहाय्याने पडलेलं झाड हे हटवण्याचं काम सुरू आहे। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूयात। पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसलाय। लोकांच्या घरी पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी झाडपडीचे देखील घटना घडलेल्या आहेत। आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आहे। इथं जर आपण बघितलं तर हे भलं मोठं झाड जे सोसायटीमध्ये आहे ते देखील पडलेलं आहे आणि अग्निशामक दलाचे जवान आता हे हटवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। क्रेनच्या सहाय्याने उचलून हे झाड या ठिकाणी कापलं जातंय। अर्थात जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे जे जवान आहेत जे अनेक ठिकाणी हेच करतायत। सर, बरेच ठिकाणी झाडं पडली आहेत, अनेक अडचणी, फोन सातत्याने येतात। हो येते, चालू आहे, फोन कॉल चालू आहे। किती झाडं अशी पडली असतील, काय परिस्थिती पुणे शहराची? कालपासून तरी 80 घटना त्यापेक्षा जास्त झालेल्या आहेत। म्हणजे सातत्याने कॉल येत आहेत, तुम्ही सगळे बाहेर आहात? हो 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 हो, आम्ही उद्यानवाले, आपत्ती व्यवस्थापन सगळे। भलं मोठं झाड होतं हे पडलेलं आहे कालच्या या वादळी पावसामुळे। आणि आता पुणे शहरात जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 80हून अधिक झाडं अशी मोठी मोठी झाडं पडलेली आहेत, त्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे। बरेच रस्ते बंद आहेत आणि त्यामुळं कालच्या या पावसामुळं अनेकांना अडचणी होत आहेत, किंबहुना लोकांचं नुकसान देखील झालेलं आहे। गाड्या देखील या झाडाखाली दबून नुकसान झालेलं आहे। अशी परिस्थिती या कालच्या वादळी पावसानंतर पुण्यात आज पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।